यवतमाळमध्ये नेताजी नगर परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। जुन्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे। रजनीश उर्फ लाड्या इंगळे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे, तर विक्रम भगत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की विक्रम भगत आणि रजनीश इंगळे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। या वादाचा राग रजनीशच्या मनात होता। त्याने बदला घेण्याच्या हेतूनेच विक्रमची हत्या केली असावी असा संशय व्यक्त करत आहेत। रजनीश हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। याआधी अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचं समोर आले। दरम्यान वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे यवतमाळ शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। गोंदियाच्या तिरोडी तालुक्यातील खैरलांजी बालघाटा मार्गावर तिराडाकडून अर्जुनीकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली। या घटनेत दुचाकीस्वार असलेले दोन इसम जागीच मृत्यू पावलेत। मोहनलाल नशिने वय वर्ष 53, अर्जुनी व मनुष्यवर बसंत मिश्रा वय वर्ष 60 राहणार पिपरिया अशी मृतांची नावे आहेत। तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथील मोहनलाल नशिने वय वर्ष 53 व पिपरिया येथील मुनिश्री मिश्रा हे दोघेही खैरलांजी बालघाट मार्गाने अर्जुनीकडे जात होते। दरम्यान बोरटोला गाव शहरातील नाल्याजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने लापरवाहीने वाहन चालवून दुचाकीला मागून जबर धडक दिली। या घटनेत दुचाकीस्वार या दोघांचं घटनास्थळी जागीच निधन झाले।